विषयी असं म्हटलं होतं की एस आणि एम, सुभाष आणि मकरंद म्हणजे एक सुपर कंडक्टिंग मटेरियल आहे असं मी म्हटलं होतं. म्हणजे त्याच्यातून करंट पास होताना अतिशय वेगाने करंट जातो आणि दोघांच्या मध्ये रेझिस्टन्स नसल्यामुळे हिटिंग होत नाही. तर अशी एक सुपर कंडक्टिंग मटेरियल कधी तयार होतं, आमचं फिजिक्स असं सांगतं की ज्यावेळेला दोन इलेक्ट्रॉन्स कुपर पेअर फॉर्म करतात त्यावेळी तसं होतं. तर एक कुपर पेअर जर तुम्हाला बघायचे असेल तर उत्तम उदाहरण आहे. आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व टीपी कोऑर्डिनेटर, सर्व RLCचे कोऑर्डिनेटर्स, त्याचबरोबर सर्व LLCचे टीम मेंबर्स, निरनिराळ्या टीपींचे पण काही टीम मेंबर्स उपस्थित आहेत जे मला भेटले. त्याचप्रमाणे SBU कोऑर्डिनेटर्स, त्याचबरोबर 2014च्या पूर्वीपासून आपल्याकडे जॉईन झालेले ALC कोऑर्डिनेटर्स की जे अजूनही आपल्याबरोबर अतिशय चांगलं काम करत आहेत. त्याचबरोबर 2014 साली न्यू सेंटर रजिस्ट्रेशन झालं, त्यामध्ये आपल्या कुटुंबात जे सामील झाले असे ALC कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर 2017 मध्ये नवीन जॉईन होणारे ALC कोऑर्डिनेटर्स, याही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. इथे उपस्थित असलेल्या जवळजवळ सगळ्यांनी 100 आणि 50चं महत्व पूर्वीच जाणलं होतं, बाकी भारताला ते 8 नोव्हेंबरला कळलं. त्याच्यामुळे नोव्हेंबरच्या खूप आधीच 100 आणि 50चं महत्व जाणलेले सर्व कर्तबगार इथे बसलेले सहकारी, त्याचबरोबर क्लिक सेंटर्सचे सर्व सहकारी, ज्यांना मॉडेल सेंटर म्हणून मान्यता मिळाली असे सहकारी, त्याचबरोबर जे अवॉर्ड विनिंग सेंटर्स म्हणून ज्यांना मान्यता मिळाली असे सर्व सहकारी, त्याचबरोबर ज्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक मटेरियल कलेक्शन आणि मटेरियल डिस्ट्रीब्युशन सेंटरचं काम केलं असे सर्व सहकारी, त्याचबरोबर यापूर्वी आपल्या कुटुंबामध्ये जॉईन झालेले आणि नंतर आपल्याबरोबर राहिलेले काही MI सदस्य, अशा सगळ्यांना मी आज या प्रसंगी शुभेच्छा देतो की एका नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याच्या जिद्दीने आपण इकडे एकत्र जमलो आहोत. मला अतिशय आनंद आहे की सुभाष, मकरंद आणि त्यांचे सर्व टीम मेंबर्स यांनी एक आदर्श अशी सभा आपली वार्षिक कशी होऊ शकते याचा एक उत्कृष्ट नमुना आज आपल्याला सादर केलेला आहे. माझं लहानपण नाशिकमध्ये गेलं आणि त्यावेळी नाशिक हे एक झोपलेलं गाव होतं आणि मला असा विश्वासच बसत नव्हता की असं एक इंजिनिअरिंग क्लस्टर सारखी अद्ययावत अशी वास्तू ही नाशिकमध्ये आपल्याला कधी बघायला मिळेल आणि इतक्या सुंदर अशा सभागृहामध्ये आपल्याला ही सभा घेता येईल. हे सभागृह मला आवडण्याचं सर्वात प्रमुख कारण असं आहे की या सभागृहामध्ये खरे करते करविते हे उच्च स्थानावर बसले आहेत आणि त्यांना रोज त्रास देणारी व्यक्ती सर्वात खालच्या पातळीवर उभी आहे. त्याच्यामुळे या सभागृहामध्ये खऱ्या अर्थी न्याय होतोय असं मला लक्षात येतं आणि म्हणून मला ते आदर्श सभागृह वाटतं. आज ह्या मीटिंगचं जे आयोजन आहे ते तर अतिशय अप्रतिम आहे, त्याचं जे प्रयोजन आहे ते पण अतिशय महत्वाचं आहे. अनेक निरनिराळी ऑफरिंग्स ही आपल्यासमोर माझ्या चारही सहकाऱ्यांनी आणलेली आहेत. श्रीयुत विकास देसाई, श्रीयुत हेमंत वंदेकर, श्रीयुत अतुल पतोडी आणि श्रीयुत अमित रानडे या चौघांनी खूप परिश्रम करून ही ऑफरिंग्ज आपल्यासमोर आणलेली आहेत. चौघांनीही रात्रंदिवस जागरण करून हे सादरीकरण आपल्यासाठी तयार केलं आणि
सुजित पाठक आणि इतर सर्व त्यांचे कलिग या सगळ्यांना प्रथम आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया की दिवसभरामध्ये आपल्याला एकदाही थोडं सुद्धा बोर न करता त्यांनी काही महत्वाचे विषय आपल्याला समजून सांगितले आणि व्यवसायाची नवीन काही क्षितिज आज आपल्या समोर त्यांनी निर्माण केलेली आहेत. मला हा दिवस हा नेहमी दोन दृष्टीने महत्वाचा वाटतो. एक म्हणजे हा माझ्या दृष्टीने एक कृतज्ञता दिन असतो आणि दुसरं म्हणजे हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा दिन असतो. कृतज्ञता मी दरवर्षीच व्यक्त करत असतो आणि तशीच याही वर्षी तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने मी व्यक्त करू इच्छितो. जशी तुमच्याविषयी व्यक्त करू इच्छितो तसंच तुमच्या सर्व कुटुंबियांविषयी आणि तुमच्या सर्व सेंटर्स मधल्या सहकाऱ्यांविषयी मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आज तुम्ही ज्यावेळेला घरी जाल त्यावेळेला सर्व तुमच्या कुटुंबियांना विशेषतः तुमच्या लहान मुलांना हे सांगायला मुळीच विसरू नका की त्यांनी वर्षभर जे सहकार्य आपल्याला केलं, अतिशय प्रेमाने केलं. तुम्ही व्यवसायातल्या एकंदर दगदगीमुळे कधी कधी चिडून घरी गेला असाल तरी सुद्धा तुमचं अतिशय प्रसन्न मुद्रेने स्वागत झालं घरामध्ये. रोज तुम्हाला सेंटरला येताना बरोबर चविष्ट अशा पदार्थांचा डबा रोज मिळत होता आणि जणू काही तुमच्यासाठीच त्यांचं संबंध जीवन आहे अशा पद्धतीने ते तुमचं कुटुंबीय तुमच्या बरोबर वागतात. आपण विचार करा की आपण असं कोणासाठी वागू शकू का की आपलं जीवन संपूर्ण दुसऱ्या कोणासाठी आहे. पण तो विचार त्यांच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही आणि मला अनेकांच्या कुटुंबियांविषयी माहीत असल्यामुळे त्यांचे चेहरे माझ्या समोर येतात आणि त्याच्यामुळे आज घरी गेल्यानंतर अतिशय मनापासून आपण त्यांना माझी कृतज्ञता कळवावी अशी माझी विनंती आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जण ती कृतज्ञता व्यक्त करायला जर विसरले तर आठवणीची खूण म्हणून एक गोष्ट पूर्वी मी दिलेली आहे. ते म्हणजे एक पुस्तक तुम्हाला भेट म्हणून दिलं होतं, आपले भविष्य भारतीय संविधान. हे पुस्तक सगळ्यांना पोहोचलं का? तुला डिसेंबरमध्ये पोहोचणार आहे. तर ते पुस्तक पोहोचलं की मग तुम्ही सांगा की सरांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. म्हणजे काहीतरी अशी खूण लागते ना शेवटी. पूर्वी लोक उपकरण घालायचे तर त्याला गाठ मारून ठेवायचे पण मग ते विसरायचे की ही गाठ कशासाठी बांधली. आता तसं होणार नाही. पुस्तक दिसलं कारण या पुस्तकाचं काय करायचं तर सगळ्या कुटुंबियांनी सहवाचन करायचं आणि त्याच्यावर विचार करायचा. आपल्या देशाचं भवितव्य हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्याच्यामध्ये कसं आहे याच्या आपल्या दररोजच्या जीवनात पडणारे प्रश्न हे या पुस्तकामध्ये चर्चिलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि विशेषतः आपल्या लोकशाही देशामध्ये आपण ज्यावेळेला एक सेंटर चालवतो, शिक्षणाचे केंद्र चालवतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या संविधानाविषयी एवढंच फक्त 80 पानांचं ज्ञान असलं तरी पुरेसं आहे. तर ही भेट तुम्ही त्यांना द्यायला जरूर विसरू नका. ज्यावेळेला अतुल आपल्याला पाठवतील त्यावेळेला जरूर द्या. त्याचबरोबर अजून एक पुस्तक भेट ही आपण देतो आहोत, ती म्हणजे प्रयोगवन. ही आनंदवनातूनच हे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि समाज परिवर्तनासाठी निरनिराळे प्रयोग कसे करता येतात याचं अतिशय उत्तम असं चित्रण असलेलं एक अप्रतिम पुस्तक तुमच्यासाठी यावर्षी घेतलेलं आहे आणि त्याच्या सुद्धा प्रती डिसेंबर महिन्यात त्या पुस्तकाबरोबरच तुम्हाला सगळ्यांना मिळतील. त्याचंही सहवाचन घरी झालं पाहिजे. कोणाला शक्य झालं तर आनंदवन मध्ये जाऊन सुद्धा ते प्रयोग तुम्हाला बघता येतील. आज तुमच्याशी संवाद साधत असताना माझ्यासमोर काही महत्वाचे विषय आहेत आणि ते मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार आहे. 2 वर्षापूर्वी मी तुमच्याशी बोलताना आपल्या व्यवसायाचे 4 प्रमुख स्तंभ कुठले याची चर्चा केली होती. उत्पादकता, गुणवत्ता,
धनवत्ता आणि शाश्वतता, प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी, असे ते 4 स्तंभ होते. आणि त्यानंतर गेल्या वर्षी तुमच्याशी बोलताना आपल्या व्यवसायाचे पंचप्राण कुठले याची सविस्तर चर्चा मी केली होती. जर त्याच्या DVDs किंवा काही हे उपलब्ध असेल तर माझी विनंती आहे की जी नवीन सेंटर्स आलेली आहेत त्यांना निदान जसं शक्य होईल तसं 2013च्या डिसेंबरमध्ये आपण मांडलेले विचार, 2014, 2015 या तिन्ही वर्षांमध्ये जे विचार मांडले गेले ते नवीन सेंटर्स पर्यंत जर पोहोचवता आले तर त्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना ते इतरांबरोबर येण्यासाठी मदत होईल. नवीन सेंटर्स ज्यावेळेला येतात आपल्या कुटुंबामध्ये त्यावेळेला मला विंदाकरांची त्यांचा एक लघुनिबंध आठवतो. त्या लघुनिबंधामध्ये एक सुंदर अशी मनोरंजक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की एक ग्रस्त असतात, ते हातामध्ये सामान घेऊन धावत 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 रेल्वे स्टेशनवर जातात आणि ते धावत जात असतानाच गाडी पण रेल्वे स्टेशनात यायला सुरुवात होते. बघतात तर काय, गाडीमध्ये खचाखच गर्दी असते आणि ती गाडी थांबताच ते त्या दार उघडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. आतले सगळे लोक त्यांना तीव्र विरोध करतात की त्यांनी मुळीच आतमध्ये चढता कामा नये आणि काही केल्या हे ग्रस्त काय आतमध्ये शिरू शकत नाही. जुन्या काळातली गोष्ट आहे, 1954 सालातली. त्यामुळे त्यावेळच्या त्या रेल्वेच्या डब्यांना खिडक्यांना असे गज नसतात, त्याच्यामुळे ते खिडकीतून आतमध्ये शिरतात आणि कसे बसे आतमध्ये घुसतात आणि त्यांचे 2 पाय असे खिडकीच्या बाहेर तरंगत असतात आणि तितक्यात गाडी सुटते. गाडी सुटल्यानंतर आता निकराचा हल्ला करून ते कसे बसे दोन्ही पाय आतमध्ये घेऊन गाडीत घुसतात. खूप कडाक्याचं भांडण होतं, कारण बाकीचे लोक आतले असतात, हे खरं म्हणजे बाहेरचे असतात आणि हे कसे बसे आतमध्ये आलेले असतात. मग त्यांचं खूप भांडण होतं. भांडण झाल्यानंतर गाडी जशी जशी पुढे जाऊ लागते तसं तसं ते कूल डाऊन होतात. मग एकाकडे केळी असतात, ती काढली जातात, मग केळी खातात. थोड्या वेळाने यांच्याकडे बटाटे वडे असतात, ते काढतात, खातात. असं सगळं होऊन शेवटी ते दोन्ही आता आतले झालेले असतात आणि मग थोड्या वेळाने पुढचं स्टेशन येतं. पुढचं स्टेशन आल्यानंतर आता हे दोन्ही गट हे आतले झालेले असतात आणि आता नवीन लोक बाहेरून आतमध्ये यायचा प्रयत्न करतात. त्यांना ते तीव्रपणे विरोध करत असतात. आपल्याकडे 2014 साली ते घडलं. 2017 साली ज्या वेळेला घडलं त्यावेळेला जास्त उठावदार भूमिका ही जे 2014 साली इथे सामील झाले त्यांनी पार पाडली, कारण त्यांच्याकडे जास्त जोम आणि उत्साह होता, जास्त एनर्जी होती. त्या लघुनिबंधाच्या शेवटी विंदा असं सार काढतात की जगामध्ये जर कुठले 2 धर्म असतील, जर कुठले 2 जाती असतील, जर कुठले 2 पंथ असतील, जर कुठले 2 वर्ग असतील तर ते हेच 2 आहेत, आतले आणि बाहेरचे. त्याच्यामुळे आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता 2017 सालाच्या जानेवारी महिन्याला आता 1च महिना शिल्लक आहे. त्याच्यामुळे आता जे बाहेरचे होते त्यांना आतले करून घ्या. आतल्यांना विनंती आहे की ज्या वेळेला नवीन लोकांची प्रवेशाची वेळ येईल त्यावेळी आपले बाहेरचे दिवस आठवा. त्याचबरोबर जे पूर्वीचे आतले आहेत त्यांना अशी विनंती आहे की आत्ताचे जे नवीन आतले झालेत त्यांना आपले करा आणि त्यांना मार्गदर्शन करा. त्यांना व्यवसायामध्ये कसं पुढे जावं लागतं त्याची सूत्र सांगा आणि त्यांचे मेंटर व्हा. म्हणजे मग एक प्रकारचं 1 व्हिजन, 1 मिशन आणि 1 टीम अशा प्रकारचं वातावरण आपल्या सगळ्यांमध्ये तयार व्हायला मदत होईल. मध्यंतरी मी तुम्हाला
काही पत्र लिहिली. पत्रामुळे काही लोक बरेच असे विचलित झाले. पत्रातलं पहिलं वाक्य खरं म्हणजे अशा स्वरूपाचं होतं, पहिला परिच्छेद, की हे सगळं विचारार्थ ठेवतोय. तरी सुद्धा त्यांनी आधीच समजलं होतं की हे विचारार्थ वगैरे काही नाही, हे सगळे पक्के निर्णय आहेत असं त्यांनी आधीच ठरवून टाकलं. आणि मग एकाएकी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचायला लागल्या. काही अलगद पोचल्या, काही आदळल्या, अशा निरनिराळ्या व्हरायटी त्याच्यामध्ये होती, शब्दप्रयोग होते. आता माझं तुमच्यावर वन वे लव्ह अफेअर असल्यामुळे मला काही असं काही त्रास वगैरे होत नाही. मग माझ्याबद्दल अशा प्रकारचे शब्दप्रयोग झाल्यानंतर इतरांच्या काही सहानुभूतीपर मला SMS आले. तर कोणी निंदा, कोणी वंदा. आपल्याला आपल्या सेंटरचा धंदा चांगला चालला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अत्यंत उच्च प्रतीचं झालं पाहिजे, एवढ्या दोनच भावना माझ्या मनामध्ये असतात. कोणाला त्रास देण्याचा माझा काही विचार नसतो. मी ते पत्र टाईप करत असताना रात्री 10 वाजले होते. 8 नोव्हेंबरचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये मी असं एक वाक्य टाईप करत होतो की ह्याच्या पुढे इरा सर्व्हर हा बाहेर कुठे इन्स्टॉल करता येणार नाही आणि त्याच्यामुळे अनऑथोराइज सेंटर्सचं काही आता फावणार नाही. तितक्यात अतुलचा मला फोन आला. अतुल म्हणाले की नोटाबंदीचा निर्णय झालाय सर. मी त्यांना म्हटलो की इथे मी खोटाबंदीच्या लाईन्स लिहितोय, खोटे व्यवहार असतील ते बंद आता. आणि असं योगायोग बरोबर ते 8 नोव्हेंबरलाच का व्हावं मला माहिती नाही खरं म्हणजे. मग मी ते पत्र पाठवलं. त्याच्यानंतर त्याच्यावर विचार झाला, अनेकांच्या चांगल्या सूचना आल्या आणि मला त्याच्यातून असं वाटलं की आपण सगळ्यांनी फॅक्ट्स काय असतात त्या आधी समजून घेतल्या पाहिजे. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचंय, म्हणजे सॉफ्ट स्किलच्या कोर्समध्ये ते सांगितलंय, समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचंय तर थंड डोक्याने आधी वाचलं पाहिजे. आपण ताबडतोब मतं बनवायला सुरुवात करून टाकतो. एकांनी लिहिलं की सर्व ALC ची वाट लावणारा निर्णय. आता खरं म्हणजे मी त्यांना वाट दाखवणारा निर्णय सांगतो, वाट लावणारा निर्णय. म्हणलं ठीक आहे. त्यांना फोन केला किंवा म्हटलं काय वाट लावली जरा सांगा बरं. मग झालं काय म्हटलं नक्की. पूर्वी 2 तासाचा कोर्स होता का म्हटलं. हो म्हणाले. म्हटलं आता किती तासाचा आहे. 2च तासाचा आहे. पूर्वी म्हटलं 120 तास सेंटरमध्ये येणं अपेक्षित होतं, आता किती तास. 100 तास आहे. उरलेले 14 तास एक्स्ट्रा दिले. असं करत 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 शेवटी ते हसू लागले फोनवर. म्हटलं काय झालं होतं काय मग तुम्हाला. काय झालं ते कळत नाही म्हणाले. पण आम्हाला असं वाटलं की आमच्यावर फार मोठा अन्याय होतोय. म्हटलं आता बारीक करून बघा सगळं. मग मी त्यांच्याशी जास्त प्रेमाने संवाद केला. मी म्हटलं माझ्या पत्रामध्ये हे सगळं विचारार्थ होतं, तुम्ही चुकून असं धरलं की हे सगळे माझे अंतिम निर्णय आहेत. पण आता खरंच तुम्ही सांगा मला, मन मोकळेपणाने सांगा की काय नक्की प्रॉब्लेम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम नक्की आहे म्हटलं, त्याशिवाय तुम्ही इतके संतापले नाही. तर आता म्हटलं तुम्ही माझ्याशी जे लॉजिकल टॉक केलाय ना तो सोडून द्या म्हटलं. आता लेट अस टॉक हार्ट टू हार्ट. तुम्हाला आश्चर्य मित्रो, निष्पन्न फार जे झालं ना हे फार काही चांगलं नव्हतं. ते असं होतं की त्यांनी हा कोर्स हा 2 महिन्याच्या काळात 1 तासाचा करून टाकलेला होता आणि आता मी सांगत होतो की हा 2 तासाचा आहे. हा प्रॉब्लेम होता. मला असं वाटतं की MSCITच्या ऍडमिशन ज्या खाली जात आहेत त्याचं कारण काही लोक खूप डायल्युशन करत आहेत. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो, अनेक सेंटर्सचे मला फोन आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की हे विचारार्थ ठेवू नका, हे पक्क करून टाका. म्हटलं का, काय झालं. तर म्हणाले याच्यामधून जे डायल्युशन करणारे लोक आहेत त्यांना सन्मार्गावर येता येईल. मग मी त्यांना म्हटलं की डायल्युशन म्हणजे नक्की काय. कारण म्हटलं मला तर काही कळत नाही, मी आपलं ब्रोशर वाचतो आणि मला वाटतं कोर्स तसाच चालू आहे. तर मग ते म्हटलं की वेकेशनच्या काळामध्ये फक्त 15-15 मिनिटच कम्प्युटर देतात
आणि शेकडो ऍडमिशन करता येतात. जिथे 10 ऍडमिशन होऊ शकतात तिथे 30 ऍडमिशन करतात. 15 मिनिटं कम्प्युटर द्यायचा, आज बंद आहे सांगायचं, आज दुसरी मुलं अजून उठली नाही म्हणून सांगायचं, वगैरे वगैरे असे उद्योग करतात आणि इतरांचं नाव बदनाम करतात. म्हटलं मग ते असं का करतात? तर म्हणे त्याचं सोपी आयडिया आहे. म्हटलं काय झालं? तर ते म्हटलं तुम्हाला कळणार नाही सर. म्हटलं अरे MSCIT बिझनेस विषयी मला कळणार नाही असं काय, म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे? ते म्हणाले की 15 मिनिटं कम्प्युटर दिल्याने 500 ते 800 रुपये डिस्काउंट देता येतो. आणि मग मुलं तिकडे जाऊन डिस्काउंट ऐकून येतात आणि आम्ही जे अतिशय चांगल्या पद्धतीने इथे शिकवायचा प्रयत्न करतो, ते सेंटर, त्यांचे बंधू आणि दोघांच्या पत्नी हे मनापासून सेंटर चालवतात आणि गरीब मुलांमध्ये, गरीब वस्तीमध्ये चांगलं सेंटर चालवतात. ते म्हटले की मग आमच्या ऍडमिशन कमी होतात, कारण मुलं येऊन आमच्याशी, एखाद्या गुरुजनाशी, एखाद्या शिष्यानी फी निगोशिएट करण्याची भारतीय संस्कृती नाही. पण ती अभद्र गोष्ट आपल्या अनेक सेंटर्समध्ये सुरू झाली. याचं कारण काही सेंटर्सनी 15-15 मिनिटं, 20-20 मिनिटं कम्प्युटर देऊन, त्यांची चॅलेंजेस सुद्धा स्वतः सोडवून देऊन हेवी डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे अनेक सेंटर्स चालक हे व्यथित आहेत, त्रस्त आहेत आणि ते त्यांच्या व्यवसायातल्या घसरणीने ग्रस्त आहेत. त्याच्यामुळे त्यांना आनंद झालेला होता. ते म्हटले की याच्यामुळे पायबंद बसेल. मल्टिपल लॉग इन्स ऑन सेम कम्प्युटर होणार नाही, त्याच्यामुळे मल्टिपल लॉग इन करायची, ह्याची चॅलेंज सोडवायची, त्याची चॅलेंज सोडवायची, त्याची चॅलेंज, हे सगळं बंद. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. हा निरोप आपण ज्यांना ज्यांना अशा पद्धतीची एक निगेटिव्ह भावना ज्यांच्या मनामध्ये आली असेल त्यांना समजून सांगितलं पाहिजे की हा आपल्या सगळ्यांच्या हितासाठी. मी काही तुमचा शत्रू आहे का? मी कशासाठी बरं तसं शत्रुत्व करीन? पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतका चांगला ब्रँड जो आहे, आज इथे वेळेअभावी तुम्हाला फिल्म दाखवली नाही, पण आपले इजिप्तमधले विद्यार्थी कसे शिकतात ते तुम्हाला त्यात बघायला मिळालं असतं. आपले सौदी अरेबियातले विद्यार्थी कसे शिकतात, आणि हेच सगळं आहे. नाईल नदीच्या तीरावर, पार दक्षिणेकडून उत्तरेकडे नाईल नदी जाते इथिओपियातून, एवढी सेंटर्स चालतात, हाच कंटेंट. आणि इतके, म्हणजे आता कसं आहे की बिग डेटाचं युग आहे, त्याच्यामुळे सगळे बिग डेटा बोलत असतात. माझा बिग डेटा कुठला हो? माझा बिग डेटा म्हणजे आपल्या लर्नर्सचा इरामधला डेटा, हा माझा बिग डेटा. त्याचं अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं की ज्या मुलांना कुठलंच सर्टिफिकेटचं प्रोटेक्शन नाही, अशी इजिप्तमधली मुलं तासन तास शिकताय, आणि आपल्याकडे फक्त चॅलेंज सोडवण्याचं जे काही तेवढं निमित्त मात्र करायचं आणि निघून जायचं. अशाने आपलं लॉंग टर्म बिझनेस धोक्यात येणार, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ज्यांना ज्यांना लॉंग टर्म हा बिझनेस करायचा आहे त्यांनी शॉर्ट टर्म असे जे गेन्स असतील ते मिळवणाऱ्या लोकांना व्यवस्थित, त्यांना प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे. आपण त्यांना आपल्यातून बाहेर काढायचं नाहीये, तर त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे काय, तर हृदय परिवर्तन केल्यावर विचार परिवर्तन होतं. त्याच्यामुळे त्यांना जाऊन बसलं पाहिजे, त्यांच्याबरोबर चहा प्यायला पाहिजे की सर तुम्ही असं का करताय? तुम्हाला अशी भीती वाटते का की असं काहीतरी केलं नाही तर आपलं ऍडमिशन वाढणार नाही? नाशिकमध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत, तिथे जाऊन जर बघितलं तुम्ही तर काय वातावरण आहे. प्रचंड त्यांचा व्यवसाय चालू आहे, अतिशय कष्टाने ते शिकवतात, तिथे पोट तिडकीने शिकवतात, तासन तास उभे राहतात आणि शिकवत राहतात. आणि एक विद्यार्थी 2 मिनिटं जर उशिरा आला तर त्याला ते प्रवेश देत नाही. आणि तासन तास शिकून मुलं अक्षरशः पूर्ण अगदी थकून जातात, तरी ते शिकवत राहतात, आणि म्हणून त्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत. हे आपल्या डोळ्या देखत आपण बघतोय की नाही बघत? मग ती कार्यसंस्कृती, ती शिस्त, ती एक प्रकारची मुलांविषयीची तळमळ ही आपल्या केंद्रामध्ये काय येत नाही? त्याच्यामुळे त्या लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे की जर तुम्ही तिथे उभे राहिलात, जर 2 तास व्यवस्थित प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू
तुम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिलीत तर तुमचा व्यवसाय नक्कीच वाढणार आहे. आपले भारतातले लोक किती सहनशील आहेत हे आज तुम्ही बघता आहात की नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेने कुठेही दंगली केल्या नाही. ते सहनशीलपणे त्या याच्या शिस्तीने उभे राहत आहेत, लाईन मध्ये उभे राहत आहेत आणि आपल्याला जेवढे पैसे मिळतील त्यात समाधानी आहेत, एकमेकाला मदत करतायत, एकमेकाला ते उधार देत आहेत, सगळं करतायत आणि देश चालू आहे. अशी जनता ज्या देशामध्ये आहे त्या देशातल्या जनतेला जर आपण न्याय दिला तर ते आपल्यावर प्रेमच करतील. त्यांची अपेक्षा फार थोडी हो, फार मोठी अपेक्षा नाहीये त्यांची. पण त्याच्यामुळे अतिशय महत्वाची सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे हे ओळखून आपण काम करावं अशी माझी विनंती आहे. मला एका निर्णयाच्या फटकाऱ्यासरशी ठरवता येईल की चॅलेंजेस सुद्धा नको, काही नको, काहीच नको. कशाला एवढा व्याप माझ्या डोक्याला, रात्रंदिवस कष्ट करायचे, मॉर्निंग वॉक मध्ये सुद्धा त्याचाच विचार करायचा की आता नवीन काय करायचं, नवीन काय करायचं, असं काही गरज नाही. मला खूप चांगले इंटेलेक्च्युअल परस्यूट्स आहेत, खूप क्रिएटिव्ह परस्यूट्स आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण असं केलं आहे म्हणून 15-15 वर्ष, 16-16 वर्ष तो ब्रँड टिकू नये. लक्षावधी लोक अजूनही तुमच्या दारात येतात आणि म्हणतात मला MSCIT करायचंय. हे उगाच नाही, कुठेच घडलं नाही, जगात नाही असं उदाहरण तुमच्यासारखं. तुम्ही जाऊन बघा. आणि आमची कुठेही चूक झाली, आमच्याकडून गुणवत्तेत कुठेही हे झालं तर तुम्ही आम्हाला कान पकडू शकता की सर हे चांगलं नाहीये, हे मुलांना अजून याच्यात क्वालिटी द्या, अजून तुम्ही आम्हाला मदत करा, अजून त्याच्यामध्ये एनरिच करा. अरे जरूर करू, आमचं ते लाईफ मिशन आहे. पण नो डायल्युशन ही गोष्ट महत्वाची. जर आपण त्या पद्धतीने त्या मुलांना शिकवलं तर आपलं हे वाढणारच आहे. ते क्लासेस पूर्ण भरतात आणि कॉलेजेस रिकामी राहतात. त्याचं कारण काय आहे? कारण त्या कॉलेजच्या दारावर एक असा प्रिन्सिपल उभा नाहीये की जो म्हणेल की नाही नाही यावेळी का नाही आलास, तू घरी जा आणि इतके तास झालेच पाहिजे, हे व्यवस्थित शिकलंच पाहिजे, ही स्किल्स मुलांना आलीच पाहिजे, हे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि माझी मुलं ही युनिव्हर्सिटीत पहिली आली पाहिजे. असं जिथे वातावरण असतं तिथेच व्यवसाय वाढतो. आजही काही कॉलेजेस ही तशा प्रकारचे आहेत. माझे मित्र MG गायकवाड हे एक नाशिकच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. काही काही त्यांच्या पद्धती मला फारशा रुचल्या नाही, पण एखाद्या शिक्षकाची तळमळ किती असू शकते, तर इतकं शिस्तीने आणि इतकं सुंदर कॉलेज चालवायचे की त्या कॉलेजला इतरांच्या ऍडमिशनचं बोंबाबोंब असताना यांच्याकडे क्यू असायचं बाहेर. क्यू इथे शेजारीच आहे. आणि त्यांच्यात मी म्हटलं की तुम्ही यश कसं मिळवता, तर त्यांनी मला अनेक त्याच्यातले गोष्टी सांगितल्या. पण शेवटी मला ते घेऊन गेले. ते माझ्यापेक्षा बरेच सिनियर आहेत ते, आणि मी ज्यावेळी MSc करायचो त्यावेळी ते PhD करायचे आणि आम्ही एकत्र हॉस्टेल राहायचो. सायकलवर डबल सीट वगैरे विद्यापीठामध्ये आम्ही जायचो, एकमेकाची पंक्चर झाली सायकल की. त्याच्यामुळे आमची खूप दोस्ती आहे. ते मला म्हणाले विवेक मी आता तुला सगळं सांगितलं, आता शेवटची गोष्ट सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये चल. असं कॉलेजची राऊंड घेऊन आम्ही ऑफिसमध्ये गेलो. सुभाष माझ्याबरोबर होते. त्यांनी त्यांच्या मागे ना एक काठी होती, ती दाखवली मला. आणि जर एखादा विद्यार्थी बेशिस्त वागला ना, मी या काठीने चोपून काढतो त्याला. पण त्या कॉलेजचं ब्रँड नेम इतकं उच्च आणि तिथे ऍडमिशनची कमतरता नाही. त्याच्या आतमध्ये आपलं एक MSCIT सेंटर होतं म्हणून मी गेलो होतो. पण म्हणजे मला असं वाटतं की हे जे कल्चर आहे ना, हे आपण म्हणजे काठी विसरा प्लीज, नाही तर तुम्ही भलतंच काहीतरी कराल. मी बाकीच्या गोष्टींविषयी लक्षात ठेवा एवढंच मला म्हणत. पण हे कल्चर प्रत्येक सेंटरमध्ये मनापासून रुजवलं पाहिजे. आणि तुम्ही कधीही बिझनेसमध्ये पार्ट म्हणजे मागे वळून बघणार नाही. मी सातत्याने जो व्यवसाय करत आलो इतकी वर्ष, अनेक मल्टीनॅशनल ब्रँड भारतातले मी बंद केलेत. म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आणि ते फक्त विद्यार्थ्यांवरच्या प्रेमामुळे मी करू शकलो. माझ्याकडे ऍडव्हर्टिजमेंट करायला पैसे नव्हते, माझ्याकडे काही नव्हतं खरं म्हणजे. पण मुलं माझ्याचकडे आले, हजारोंच्या संख्येने माझ्याकडे आली. याचं कारण काही नाही, व्हॅल्यू व्हॅल्यू अँड व्हॅल्यू, दुसरं काही नाही. त्या मुलांना खात्री असायची. त्याच्यामुळे आपले जे असे मित्र आहेत जे ह्याच्यापासून ढळतायत त्यांना तुम्ही ह्याच्या जवळ आणा, एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही बाकी काय वाटेल ते माझ्याकडे मागा, मी सगळं द्यायला तयार आहे. पण हे एवढं करा. आज जर अशा प्रकारचं कल्चर सगळ्या सेंटर्सनी स्वीकारलं तर मला कशाला हे नियम आणि काय गरजच आहे नाही, काही गरजच राहणार नाही ना त्याची.
इंग्लंड सारखा देश जो आहे त्यांच्या नसानसामध्ये लोकशाही भिनलेली असल्यामुळे त्यांच्या देशाची लिखित घटनाच नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि आपल्याकडे लिखित घटना असून आपल्या सारख्या घटना दुरुस्त्या चालू असतात. आता बघा ना, आपल्या शासनाने एक निर्णय घेतला की 500 आणि 1000च्या नोटा रद्द. मला त्या राजकीय आणि पुढाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची रोज इतकी दया येते की त्यांना रोज नवीन नियम काढावे लागतात. कारण एवढे इनोव्हेटर भारतामध्ये आहेत की नवीन नवीन क्लुप्त्या शोधून काढतात. आणि मग ह्यांना रोज नवीन नवीन नियम, रोज सकाळी नवीन नियम सांगावे लागतात. हे नियम रोज काढणे ही प्रथा MKCL नेटवर्क मध्ये खरं म्हणजे आवश्यक नाही. इजिप्त मध्ये असे कुठलेच नियम नाहीयेत. इजिप्त मध्ये सिक्वेन्शियल कंटेंट आहे का? आम्ही कुठे बसलेत? हा, इजिप्त मध्ये सिक्वेन्शियल कंटेंट नाहीये, काहीच नाहीये. आणि एक सर्वस्व हरवलेला देश आहे. 5000 वर्षाची संस्कृती, आपल्यासारखी लर्निंग ट्रेडिशन आहे, पिरामिड बांधलेले लोक आहेत, नाईल नदीला भरपूर पाणी आहे, पाऊस न पडता प्रचंड पाणी असलेला एक समृद्ध देश. पण काही सत्ताधाऱ्यांनी त्यांचं शोषण केलं आणि सर्वसामान्य लोक अतिशय गरीब आहेत. आपले बजाजचे सगळ्या ज्या रिक्षा आहेत ना त्या तिथे दिसतात. कैरो शहरामध्ये खेचरं टांगे ओढून नेताना दिसतात. धिस अँड दॅट. मग काय असं त्या मुलांना ड्राईव्ह करतं की ते तासन तास इरामधून शिकू इच्छित आहेत? कारण त्यांना ते वंचित होते त्यापासून, आणि ते त्यांना त्या इरामध्ये मिळते. म्हणून मी तिथे सिक्वेन्शियल अनफोल्डिंग ऑरेंज ब्लू वगैरे काही कलर वगैरे नाही होती. ते कुठला ऑरेंज ब्लू वगैरे सगळं काही नाहीये तिथे. आणि ते शिकतच राहतात ती मुलं. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की असे जे कोणी मित्र असतील त्यांना आपण समजून सांगा मनापासून की हे सगळं आपल्या हितासाठी चाललंय. आपलं काही ते काही पुण्यात बसून आपले काही शत्रू नाहीयेत की बा असे निर्णय घेतात. पण पुन्हा एकदा MSCIT ब्रँडला झळाळी आणायची गरज आहे आणि म्हणून आपण ते करतो आहोत. त्याच्यामध्ये शिस्त आहे, याची गरज आहे. विद्यार्थ्यांना एक लर्नर ऍप आपण डिझाईन केलं. त्या लर्नर ऍप मध्ये या वर्षीच्या व्हेकेशन बॅच मध्ये प्रत्येक दिवशी तो विद्यार्थी, म्हणजे हे लर्नर ऍप पेक्षा म्हणजे पेरंट ऍप असं मला म्हणायचं, पेरंट ऍप. तो विद्यार्थी आला की नाही आणि किती वाजता केंद्रात आला आणि तो गेला की किती वाजता केंद्रातून गेला हे त्याच्या पेरेंट्सना समजण्याची व्यवस्था केलेली आहे. याचं कारण सैराट सिनेमानी बाकी कोणाला तुम्हाला काय दिलं मला माहिती नाही, पण एकंदर जे सैराटीकरण झालं आपल्या नव युवक पिढीचं, त्याच्यामुळे रिस्क फार वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या मुली ऍक्च्युली आपल्या केंद्रात येतात की नाही, ती मुलं आपल्या केंद्रात येतात की नाही याची त्यांच्या पालकांना प्रचंड काळजी आहे, हे विसरू नका. आणि त्याच्यामुळे आपलं सामाजिक कर्तव्य आहे, उत्तरदायित्व आहे की त्या मुला मुलींच्या वडिलांना आईला कळवलं पाहिजे की तो आमच्या केंद्रात आला, इतके वाजता आला, इतके वाजता गेला. काही जणांची याच्यामुळे फार मोठी असुविधा होईल याची मला जाणीव आहे, परंतु हे आता होणार आहे, आपण लक्षात घ्या. याचं कारण एखादी जर केस घडली चुकीच्या पद्धतीची, आपल्या सगळ्यांच्या व्यवसायावर त्याचा गंभीर दुष्परिणाम होईल. त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्या मुला मुलींना व्यवस्थित संस्कार करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या पालकांशी अतिशय रेग्युलर आणि पंक्च्युअल कम्युनिकेशन ठेवणं, ही आता आपली गरज आहे. त्याच्यामुळे MSCIT कोर्स हा अतिशय वेगळ्या कार्यसंस्कृतीने चालवण्याचं वर्ष म्हणजे 2017. आणि आपण कृपा करून ह्याच्याकडे सकारात्मक बघा. जर आपल्या व्हॉट्सॲपवर किंवा गॉसिप्स मध्ये
किंवा आपण इन्फॉर्मली बोलताना जर कोणी त्याच्याविषयी जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन त्यांना तुम्ही त्यांचं हृदय परिवर्तन करा की हे सगळं आपल्या भल्यासाठी चाललंय. कोणी आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दामून हे करत नाही, कारण त्यांना तसा काही वेळ नाही. त्रास देण्याची ज्यांच्याबद्दल भावना आहे त्यांना तसा काही वेळ नाही. मला बरीच काम आहेत इतर. पण आता जे बदल झालेले आहेत त्या दृष्टीने आपल्याला ह्याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की आता 3 फोकस आहेत. MSCIT ची प्रतिमा बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. याचं कारण पूर्वी हा कोर्स डिजिटल लिटरसी या विशिष्ट अशा उद्दिष्टासाठी तयार झाला. परंतु हळूहळू समाज बदलत गेला आणि आता तुम्ही आणि मी जरी डिजिटल प्लॅनेटवरचे इमिग्रंट असलो तरी जी मुलं जन्माला येत आहेत ती डिजिटल नेटिव्ज आहेत, ते डिजिटल भूमिपुत्र आहेत. त्यांना जन्मतःच बऱ्याचशा गोष्टी येऊ लागतात. आणि मला एका नंबरमध्ये 10 अंक असतात हे कळायला बरंच मी मोठा झालेलो होतो. आताच्या लहान मुलांना 10 अंक म्हणजे काहीच नाही, कारण त्यांच्या आईचा मोबाईल नंबर 10 आकडे असतो. त्याच्यामुळे त्यांना 10 अंक म्हणजे पोझिशनल रिप्रेझेंटेशन आणि वेटेजेस अकॉर्डिंग टू दी पोझिशन्स, म्हणजे 10-10च्या पटीत वेटेज वाढत जातं जसं तुम्ही उजवीकडून डावीकडे जाता. हे सगळंच त्यांना माहिती. इट्स अ व्हेरी डिफरंट जनरेशन. त्याच्यामुळे त्यांची बरीचशी स्किल्स ही त्यांना प्राप्त होतात. दुसरी गोष्ट, लिटरसी याचा अर्थ सर्व्हायवल, याचा अर्थ लाईफ स्किल्स. त्याच्याशी संबंधित जी टेक्नॉलॉजी आहे किंवा जी ऍप्लिकेशन्स आहेत ही आता मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनवर उपलब्ध झाली. अशा वेळेला आपण ह्या परिस्थितीला प्रतिसाद दिला पाहिजे. त्याच्याविषयी प्रतिक्रिया करत बसण्यात वेळ घालवता कामा नये. मग प्रतिसाद काय द्यायचा? तर आपण असं म्हणायचं की MSCIT मध्ये आम्ही तुम्हाला लाईफ स्किल्स शिकवतो. कम्प्युटरवर मोबाईलचं चित्र येईल आणि त्याच्यावर ते मोबाईल ऍप कसं वापरायचं हे शिकवतो. पुढच्या वर्षी विंडोज 10 आणलं की विंडोज 10 मध्ये ऍप स्टोअर पण आहे. कम्प्युटरवर ऍप्स डाउनलोड होऊ शकतात. कम्प्युटरवर पण ऍप शिकवता येतील आणि वापरता येतील. पण लाईफ स्किल्स हा आता MSCITचा एक छोटा भाग असेल. म्हणजे तुमच्याकडे येणारा कोणी असं म्हणणार नाही मला तर ते सगळं येतच. आता त्याच्या पुढचं काय महत्वाचं आहे तर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. आणि म्हणून MSCITचा फोकस हा लाईफ स्किल्स प्लस एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. ज्यांना कोणाला लाईफ स्किल्स कमी अधिक येत असतील त्यांची ती सगळी गॅप भरली जाईल. कोणाला सगळीच येत असतील, कोणाला काही येत असतील, त्यांची गॅप भरली जाईल. पण इतरांना एम्प्लॉयबिलिटी स्किल्स साठी MSCIT आहे. MSCIT फॉर एम्प्लॉयमेंट हे एकदम स्पष्ट लक्षात ठेवलं पाहिजे आता. आणि प्रत्येक वेळी हे प्रोजेक्ट झालं पाहिजे. प्रत्येक आपल्या सेंटरमध्ये हा मेसेज प्रोजेक्ट झाला पाहिजे की नोकरी मिळवण्यासाठी, करिअर करण्यासाठी, स्वयंरोजगार मिळवण्यासाठी, स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा एंटरप्रेन्योर होण्यासाठी, उद्योजक होण्यासाठी आता MSCIT हे अनिवार्य असं सर्टिफिकेशन आहे. आणि तशी त्याची पूर्ण पुनर्रचना आपण करतोय. एकदम शॉक ट्रीटमेंट आपण कधी देत नाही, तुम्हाला माहितीये. टप्प्याटप्प्याने आपण ते करत जातो. आणि म्हणून मग आपल्याला आता सक्सेस त्याच्याबरोबर ऍड करावा लागतो. कारण एम्प्लॉयबिलिटी ही 50% आपण एन्श्युअर करतो विथ गुड एम्प्लॉयबिलिटी रिलेटेड डिजिटल स्किल्स. पण 50% अजून शिल्लक राहतं आणि दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स अँड सॉफ्ट स्किल्स. म्हणून यावर्षी एम्प्लॉयबिलिटीकडे जाण्यासाठी आपण घोषणा दिली MSCIT प्लस सक्सेस. हे एकदम स्पष्ट तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. जी क्लिक सेंटर्स आहेत त्यांच्यासाठी घोषणा आहे क्लिक प्लस सक्सेस. एकदम क्लिअर पाहिजे. एक आहे डिजिटल स्किल्स, दुसरी आहे कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स.
MSCIT नंतर ज्यावेळी आपण क्लिक करतो त्यावेळेला आपण आपल्या डिजिटल स्किल्सना पुढचे एक पुस्ती जोडत असतो, ऍडिशनल डिजिटल स्किल्स प्राप्त करत असतो आणि ते आवश्यक असतात. MSCIT नंतर आपण टॅली करतो, आवश्यक आहे. पण ज्यावेळेला आपण MSCITच्या नंतर किंवा टॅलीच्या नंतर सक्सेस करतो त्यावेळी ती पूरक अशी स्किल्स असतात, ती पुस्ती जोडणारी नसतात, ती कॉम्प्लिमेंटरी असतात, सप्लिमेंटरी नसतात. आणि म्हणून त्याची गरज आहे. ही 2 चाकांची सायकल आहे. त्याचं पुढचं चाक आहे सक्सेस, मागचं चाक आहे MSCIT किंवा क्लिक. मागचं चाक जे आहे ते शक्ती देत असतं, लक्षात घ्या. कारण आपण ज्यावेळी पेडल मारतो त्यावेळी चेन कुठल्या चाकाला असते? मागच्या चाकाला असते. ते शक्ती देतं, सक्षमता देतं, शक्ती देतं ते. आणि पुढचं जे चाक आहे, जसं मागच्या चाकाला चेन असते, पुढच्या चाकाला काय असतं? हँडल असतं. म्हणजे ते दिशा देतं. तुमच्याकडे फक्त शक्ती आहे, उपयोग काहीच नाही, कारण गाडीला पुढचं चाकच नाहीये किंवा तुमच्याकडे फक्त पुढचंच चाक आहे, शक्तीच नाहीये, चालणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना दोन्हीची गरज आहे हे व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. MSCIT प्लस सक्सेस असं म्हटल्यानंतर सगळ्यांची त्याच्याविषयीची समजूत स्पष्ट व्हावी याच्यासाठी सांगितलं पाहिजे की MSCIT प्लस सक्सेस याचा अर्थ ₹3,500 अधिक ₹3,500 असा त्याचा अर्थ आहे. नाही तर काहींना असं उगाच वाटेल की MSCIT प्लस सक्सेस म्हणजे आता MSCIT सक्सेस आतमध्ये झाला. तसं ते नाही. म्हणजे तुम्हाला दुप्पट उत्पन्न त्याच्यातून होऊ शकेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लहान मुलांच्या बाबतीत काय असा प्रश्न येईल, कारण त्यांचे जे पालक आहेत ते म्हणतील की आम्हाला काही नोकरीसाठी शिकवायचं नाही. मग लहान मुलांना काय MSCITचं अपील आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आहे, फार महत्वाचा रिपोर्ट 2016चा, सगळ्यांनी वाचला पाहिजे, गुगलवर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टमध्ये एका 4थ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची कल्पना मांडलेली आहे. 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. पहिली जी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली ती म्हणजे याच्यामध्ये झाली 19व्या शतकामध्ये, इंग्लंडमध्ये झाली. दुसरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली ती अमेरिकेमध्ये 20व्या शतकात झाली. पहिली जेम्स वॅटच्या मुळे ड्राईव्ह झाली, दुसरी हेनरी फोर्डमुळे झाली. हेनरी फोर्डनी असेंब्ली लाईनचा शोध लावला आणि त्याच्यातून त्यांनी अशी घोषणा दिली की ट्रान्सपोर्ट सेक्टरचं मी लोकशाहीकरण करणार. महान घोषणा. म्हणजे काय? तर सर्वसामान्य व्यक्तीला, प्रत्येकाला कार मिळाली पाहिजे अशी त्याची घोषणा. जशी बिल गेट्सनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये घोषणा केली की प्रत्येक माणसाला टेबल टॉपवर एक कम्प्युटर मिळाला पाहिजे, तशा प्रकारची घोषणा 1903च्या सुमाराला हेनरी फोर्डनी केली होती. हेनरी फोर्डला एवढी स्फूर्ती कशामुळे आली असेल याचा मी अभ्यास केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हेनरी फोर्ड हा एडिसनच्याकडे कामाला होता, की ज्या माणसाने सांगितलं की प्रत्येक घरात दिवा लावला पाहिजे. मग त्याने प्रत्येक घरात दिवा लावून दाखवला त्याच्या आयुष्यामध्ये. आणि मग त्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या, त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाला वाटलं प्रत्येक घरात गाडी गेली पाहिजे. मग प्रत्येक घरात स्वस्तात गाडी जायची असेल तर इंडस्ट्रीची रचना पूर्णपणे बदलून टाकली पाहिजे आणि असेंब्ली लाईन केली पाहिजे. आणि मग त्याच्यावर फटफट फटफट गाड्यांची निर्मिती होणार, कमीत कमी किमतीमध्ये गाड्या निर्माण होणार. आणि मग किंमत कमी करण्यासाठी त्याच्या इन्फॉर्मेशनला सर्वात जास्त महत्व आहे. मग इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करायचे, IBM मध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेस व्हायला लागली. आणि मग गाडीची किंमत ही त्याचे पूर्ण लाईफ सायकल, म्हणजे रॉ मटेरियल परचेस पासून प्रत्यक्ष गाडी डीलरशिपकडे जाऊन ती विकली जाणं आणि ती मेंटेन होणं, या पूर्ण लाईफ सायकल मध्ये कुठे कुठे कॉस्ट रिडक्शन आहे त्याचा अभ्यास करून या माणसांनी एक दुसरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन घडवली. तिसरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ही सोलर एनर्जीच्या स्वरूपामध्ये झाली, की आता प्रत्येक घर हे पॉवर हाऊस होणार. हे तुमच्या जीवन काळात घडणारी गोष्ट मी सांगतोय. आणि प्रत्येक घरामध्ये खाली हायड्रोजन स्टोरेज होणार, बॅटरी चार्ज होत राहणार. आणि ज्यावेळेला अर्धी पृथ्वी अंधारात असेल
त्यावेळी जी अर्धी पृथ्वी प्रकाशात असेल ती त्याला पॉवर पुरवत राहणार आणि 12 तासानंतर उलट होणार. आणि बऱ्याचशा इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन आहे आपली, आपण आता मागे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सोलर एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करून ती निरनिराळ्या प्रकारे वापरली जाणार. आणि मग ती एनर्जी इकडून तिकडे जायला पाहिजे म्हणून त्याच्या स्मार्ट ग्रिड्स निर्माण होत आहेत. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या ऍडव्हान्सेसमध्ये ते सगळं शिकवतात. त्या स्मार्ट ग्रिड्समुळे एक एनर्जी इंटरनेट तयार होणार. म्हणजे जसं आता इन्फॉर्मेशन इंटरनेट आहे त्याच्याऐवजी एनर्जी इंटरनेट. ओके, म्हणजे एनर्जी इकडून तिकडे फटफट या सर्व्हरवरून त्या सर्व्हरवर, तसं या जनरेशन स्टेशनवरून त्या जनरेशन, डिमांड जशी असेल तिथून WWW केलं की तिकडे, लाईक एनर्जी इंटरनेट. आणि इलेक्ट्रिक कार्स, दे विल बी चार्ज्ड, आणि मग ते नॉइजलेस आणि ड्रायव्हरलेस कार्स, अशी ती सगळी थर्ड इंडस्ट्रियल रेव्होल्युशनची ती विजन आहे. सेमोरी रिफ्किननी ती मोठ्या प्रमाणात मांडलेली आहे. चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जी होते ती जेनेटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि बिग डेटा, या सगळी तंत्रज्ञानं एकत्र येऊन अफाट्याच नवीन गोष्टी घडतात. आणि त्याच्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट 2016चा असं म्हणतो की आज आमच्या प्रायमरी शाळेत जाणाऱ्या 65% विद्यार्थ्यांना जे करिअर करायचं आहे ते आज जगात अस्तित्वातच नाही. आपल्याला माहितीच नाही की कशा प्रकारचे जॉब्स आणि करिअर्स या मुलांना करायचे आहेत. असा ज्यांच्या पालकांना आपली मुलं नक्की काय करणार आहेत याचा थोडाही थांगपत्ता नाही, अशा प्रकारच्या एका कालखंडामध्ये आपण जगतो आहोत. मग ह्या मुलांना काय शिकवायचं असा मोठा प्रश्न आहे. या मुलांना काय शिकवायचं? मग त्याच्याविषयी तज्ञांचं त्यांनी विचार त्या रिपोर्टमध्ये ग्रथित केलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सविस्तर सांगत नाही कारण तो काही माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय नाही, गुगलवर तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी हे दाखवून दिले की डिजिटल लिटरसी ही त्यांना सर्वात महत्वाची. लक्षात घ्या तुम्ही, कशासाठी महत्वाची आहे? तर त्यांना प्रचंड माहितीचे जे ढीग आहेत ते त्यांच्या पुढे येऊन पडणार आहेत. आजच आपलं कंबरडं मोडतं बघा ते व्हॉट्सअपवर केवढं. माझ्याकडे तर बापरे, म्हणजे न वाचलेल्याची संख्या प्रचंड. पण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, huge amount of information will come and hit them, huge amount of data will come and hit them, so they will be in information ecology. म्हणजे ते इन्फॉर्मेशनचा आयुष्यामध्ये किती उपयोग करतात यापेक्षा ते इन्फॉर्मेशन मध्ये जगतात. डेटा इकॉलॉजी, ते डेटामध्ये जगतात. सेन्सर इकॉलॉजी, ते सेन्सर्स, त्यांच्या अवतीभोवती सगळे सेन्सर, कॅमेरे असतात, नंतर नॅनो सेन्सर्स असणार, नॅनो सेन्सरची धूळ म्हणजे स्मार्ट डस्ट सगळ्या शहरांवर असणार, त्याच्यातून ते त्यांच्या गाड्या चालणार वगैरे वगैरे. अशा नव्या इकॉलॉजीज येत आहेत. डिजिटल लिटरसी फॉर सेन्स मेकिंग, म्हणजे एवढ्या सगळ्या याच्यातून मिनिंग कसं काढायचं आणि ते आपल्या जीवनात कुठे वापरायचं हे त्या मुलांना शिकवावं लागणार आहे. त्यांना सर्जनशीलता शिकवावी लागणार आहे. त्यांना क्रिटिकल थिंकिंग शिकवावं लागणार आहे. त्यांना इनोव्हेशन शिकवावी लागणार आहेत. त्यांना निगोशिएशन्स कशी करायची ते शिकवावी लागणार आहेत. त्यांना सोशल इंटेलिजन्स द्यावा लागणार आहे. अशा प्रकारची स्किल्स त्यांना द्यायचे. म्हणून MSCIT फॉर स्कूल चिल्ड्रन हा कोर्स यापूर्वी नव्हता एवढा महत्वाचा आता झालेला आहे. याचं कारण आता आपल्याला त्या मुलांना अशी काही महत्वाच्या केपेबिलिटीज त्यांच्यामध्ये निर्माण करायच्या आहेत की ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. त्या मुलांनी म्हटलं पाहिजे की अरे आम्ही शाळेत गेलो जरूर, पण आज जे आयुष्यात उभे आहोत बिकॉज ऑफ MSCIT. तर हे माझं एक स्वप्न आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे की आपण अशा एका कोर्सची निर्मिती लहान मुलांसाठी करू की ज्यामुळे त्यांना, भारतातल्या युवांना विशेषतः, कारण सगळ्या जगाला जे वर्कफोर्सेस देणारे लोक जे असणार आहेत ते भारतीय आणि चीन आणि आफ्रिका याच्यातून असणार आहेत. आणि हा जो रिपोर्ट तयार केला गेलाय त्याचं वैशिष्ट्य जे आहे, एम्प्लॉयबिलिटीच्या अँगलनी तो रिपोर्ट आहे,
त्याचं असं वैशिष्ट्य आहे की हा रिपोर्ट सर्व चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर्स शी चर्चा करून, त्यांच्याकडचे फीडबॅक फॉर्म भरून, त्यांच्याकडचे सर्वे करून त्याच्यावरून निष्कर्ष काढले गेले. 2 क्षेत्र फक्त या रिपोर्टमध्ये आलेली नाही, आणि ती क्षेत्र आहेत कृषी आणि व्यक्तिगत सेवा. निरनिराळ्या व्यक्तिगत सेवा ज्या दिल्या जातात, उदाहरणार्थ पेशंट्सना व्यक्तिगत सेवा दिली जाते, तशा प्रकारची जी क्षेत्र आहेत ती 2 क्षेत्र याच्यामध्ये येऊ शकलेली नाहीत. ती त्या रिपोर्टची मर्यादा आहे, आणि तसं त्या रिपोर्टमध्येच म्हटलेलं आहे. आपल्याला त्या शेतीचाही विचार करायचा आहे की संजीवक शेती कशी करायची, आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं महत्व काय. हा आपला याच्या पुढचा एक महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला संजीवक शेतीविषयी काही गोष्टी सांगितल्या. इथे आज एक फिल्म आणली होती, वेळेअभावी दाखवता आली नाही, पण आम्ही 1 वर्षभर संजीवक शेतीमध्ये काम केलं, आणि ती एक सदाहरित क्रांती कशी केलेली आहे काही शेतांमध्ये महाराष्ट्रातल्या, ते तुम्हाला दिसेल. आणि प्रचंड होपफुल असं पिक्चर त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांपुढे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट आहेत. अशा वेळेला दोन्ही संकटांचा मुकाबला कसा करायचा. आसमानी संकट जे आहे ते हवामान बदलाचं आहे. आपण असं म्हटलो की यावर्षी दुष्काळ नाही, पण तशी परिस्थिती नाही आहे. आपण जर मराठवाड्यामध्ये गेलात तर त्यांचं सोयाबीन सगळं गेलेलं आहे, कारण अतिवृष्टी झाली, चुकीच्या वेळी झाली, ते सोयाबीन गेलं सगळं, दुष्काळच आहे. त्याच्यामुळे दुष्काळ मुक्तीचं जे काम आपण गेल्या वर्षभर केलं बीडमध्ये, दुष्काळ मुक्ती कॉल सेंटर चालून, तर त्याच्यातून त्यांच्या लोकांचे आवाज, ते फोनवरचे कॉल, ते रेकॉर्डेड कॉल्स ऐकून 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 मला लक्षात आलं की अरे दुष्काळ दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस कमी पडतो किंवा जास्त पडतो हे नाही, तर एखाद्या समूहाला ज्यावेळेला असं वाटू लागतं की आपल्या परिस्थितीमध्ये आपण काही बदलच घडवू शकत नाही, अशी एक प्रचंड नैराश्याची मानसिकता जी निर्माण होते, त्याला दुष्काळ असं म्हटलं पाहिजे. मग कितीही पाऊस पडला तरी काही उपयोग होत नाही. इस्रायलमध्ये आपल्यापेक्षा खूप कमी पाऊस पडतो, मग तिथे दुष्काळ नसतो. याचं कारण तिकडची मानसिकता अशी आहे की वी शॅल ओव्हरकम. पण आपले असे जनसमुदाय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण झाले, त्यांना वाटतं की आपल्या जीवनात आपण काहीही बदल घडवू शकतो, म्हणून ते आत्महत्या करतात. तर त्यांना मदत कशी करायची हे त्यांच्या मुलांनाच आता शिकवावं लागेल. आणि म्हणून दुष्काळग्रस्त आणि आसमानी सुलतानी संकटामध्ये ग्रस्त झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलांना घेऊन हे प्रयोग आम्ही करू. आणि त्यांनी एक नवीनच सदाहरित क्रांती, हरित क्रांतीकडून सदाहरित क्रांतीकडे, पूर्ण नॉलेज बेस्ड ॲग्रिकल्चर आहे. MSCIT त्याच्यासाठी, MSCIT दुष्काळ मुक्तीसाठी. हे त्या मुलांना जो MSCIT आहे तो त्याचा पर्पज हा आहे. ते लाईफ स्किल आहे आणि ते लर्नेबिलिटी स्किल आहे की आता शिकत कसं राहायचं. कारण काय करिअर होणार आहे, जर मला माहिती असेल की मी ड्रायव्हर होतोय तर त्याला ड्रायव्हरचं स्किल आपण देऊ शकतो, पण त्याला माहितीच नाही ना काय होणार आहे. मग त्याला काही जेनरिक स्किल द्यायला, आणि ती स्किल्स ही निरनिराळ्या प्रकारे आपल्याला MSCITतून देता येतील. म्हणजे त्याला भविष्यासाठी आपण तयार करू. आणि युवांना एम्प्लॉयबिलिटी स्किल, कारण त्यांना काय करिअर करायचं हे आपल्याला दिसत आहेत लख्ख, त्याच्यामुळे त्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल. आणि म्हणून सक्सेसची रचना आपण केलेली आहे. सक्सेसची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती मला तुम्हाला समोर आणायची आहेत. प्रथम की पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे सक्सेस हे मराठी आणि हिंदीतून सुरू होऊन इंग्रजीमध्ये जाणार आहे. सुरुवात मराठीतून किंवा हिंदीतून, जे काही त्या मुलाला हवं. मुंबईमध्ये बरेच लोक हिंदीमध्ये करतात, तर त्यांना त्यांच्या भाषेत सुरू होऊन ते इंग्लिशमध्ये जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये एक सुरुवातीला डायग्नॉस्टिक टेस्ट असणार आहे. डायग्नॉस्टिक टेस्ट प्रमाणे प्रत्येक विद्यार्थी आता इंग्रजी भाषेच्या कौशल्यामध्ये कुठे आहे हे आपल्याला शोधून काढता येणार आहे. आणि मग त्याच्यापासून पुढे त्याला आपल्याला न्यायचंय. अगदी बेसिक पासून गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता तुम्हाला दिसताना खूप फाडफाड इंग्रजी बोलणारी कॅरेक्टर अकबर आणि बिरबलाच्या स्वरूपात दिसली, पण तू सुरुवात होते ती अगदी छोट्या 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 स्टेप्सनी त्याच्यातून होते. डायग्नॉस्टिक टेस्ट. डायग्नॉस्टिक टेस्टचा बेसिस काय आहे? एका स्लाइडमध्ये तुम्ही पाहिलं की कॉमन युरोपियन लँग्वेज रेफरन्स त्याच्यामध्ये वापरलाय. कॉमन युरोपियन लँग्वेज रेफरन्स जे स्टँडर्ड्स आहेत ते असे आहेत की युरोपातले सगळे देश एकत्र आले.
आणि त्यांनी ठरवलं की आपल्या परस्पर भाषा, म्हणजे फ्रान्समधल्या लोकांना जर्मन शिकायचं असेल आणि जर्मनीमध्ये त्यांना व्यवहार करायचे असतील तर ते कशा पद्धतीने ती भाषेतली कुठली स्किल्स आली पाहिजे, म्हणून त्यांनी त्याच्या A1, A2, A3, A4 अशा पातळ्या ठरवल्या. ते कॉमन युरोपियन रेफरन्स आहे. आपण या कोर्समध्ये A1 आणि A2 ह्या दोनच फक्त करू शकतो, कारण मर्यादित वेळ आहे. आणि विद्यार्थ्यांना जर A1, A2 पर्यंत आपण नेलं तर ते इंग्रजी भाषेच्या जागतिक स्टँडर्डला A1, A2 पर्यंत पोहोचतात, परदेशात व्यवहार करू शकतील. जर मनापासून आपण शिकवलं, त्याचं डायल्युशन केलं नाही वगैरे, ते सगळं आता मनात ठेवा तुम्ही, कारण खूप शिस्तीने हे करावं लागेल. जागतिक आव्हान त्या मुलांपुढे आहे. हे करत असताना त्यांच्या शाळेनी त्यांना 10वी पर्यंत काहीतरी इंग्रजी शिकवलं आहे. हे आमच्या विचारात निश्चित आम्ही ठेवलेलं आहे की असं नाही की अगदी त्याला अल्फाबेट शिकवायला आपण सुरुवात करतो मग तो बोर होऊन जातो, असं नाहीये. 10वी पर्यंत इंग्रजी शिकलाय, तोडकं मोडकं रडत खडत खरं खोटं जे काही शिकला असेल डायग्नोस्टिक टेस्ट म्हणून शोधून काढणार. काही जणांना चांगलं येत असेल ते पुढे जातील पटकन, अशी व्यवस्था आहे त्याच्यात.